तर नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं पूजाची दुनिया या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज मी माझा शॉर्ट मंगळसूत्र आहे त्याचं कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे. लॉंगचं मी आधीच दाखवलेलं आहे. तर चला जास्त बडबड न करता पटापट आता थोडं आपण बघून घेऊया माझं मंगळसूत्राचं कलेक्शन. चला. तर सगळ्यात आधी मी सुरुवात करेल एडीच्या मंगळसूत्रापासून, कारण मला एडीची मंगळसूत्र छोटी ही खूप आवडतात. तर माझ्याकडे असं कलेक्शन आहे एडीच्या मंगळसूत्रांचं. तर पहिलं माझ्याकडे मंगळसूत्र आहे हे छोटं, सुंदर असं मस्त पेंडंट आहे. थोडं मी पटापट दाखवेल. तर हे घातल्यानंतर छान दिसतं असं. तर हे पहिलं मंगळसूत्र आहे छोटंवालं. त्यानंतर एडीचं दुसरं मंगळसूत्र आहे. याच्यामध्ये अडकलं आहे, याच्यामध्ये मस्त लाल कलरचा असा स्टोन आहे या मंगळसूत्रामध्ये. तर हे आहे छोटं मंगळसूत्र. सुंदर असं मस्त घातल्यानंतर हे छान वाटतं, नाजूक आणि दिसायला सुंदर. आणि लाल खड्यांचंच हे दुसरं मंगळसूत्र आहे. माझ्याकडे भरपूर आहे तसे, कारण मला आवडतात आणि मी घालते सुद्धा. तर हे दुसरं मंगळसूत्र आहे. आणि याच्यावर ना कानातले नाही आहेत. तर कानातले तर माझ्याकडे भरपूर आहेत. तर कानातले मी माझ्याकडचे घालू शकते. लाल कलरमध्येच आणखी हे एक मस्त असं छोटंसं आहे. तर हे असं तिसरं मंगळसूत्र एडीचं लाल कलरमध्ये. आणि त्यानंतर अजून हे एक आहे, हे पण मला खूप आवडतं आणि साडीवरती घालायला, फॅन्सी साडी जी असते आपली, तर त्याच्यावरती घालायला सुंदर दिसतं हे. तर हे असं दुसरं मंगळसूत्र आहे. घातल्यानंतर ना एकदम छान लुक येतो याला. तर हे असं चौथं मंगळसूत्र. आणि त्यानंतर आता दाखवणार हे पण एडीचंच आहे. हे थोडंसं लॉंग आहे, हे शॉर्ट नाही आहे. हे असं लॉंग आहे एडीचंच. याचं पेंडंट आवडलं होतं मला, साडीवरती छान दिसतं आहे. आणि याच्यावरती ना असे मस्त नाजूक असे इयरिंग्स आहे त्याच्यावरती, या पेंडंट सारखेच. तर हा एक सेट आहे. मला वाटतं एका बड्डेच्या पार्टीमध्ये मी घातलं होतं. हे एका छोट्या मुलाचा बड्डे होता, त्याची पार्टी होती, तर तेव्हा घातलं होतं. आणि एडीचंच माझ्याकडे आणखी हे दुसरं मंगळसूत्र आहे. हे पण एकदम असं नाजूक असं मंगळसूत्र आहे एडीचं. असं घातलं ना, जास्त घालण्याची पण आवश्यकता नाही. तर असं हे मंगळसूत्र. आणि या मंगळसूत्रावरती छोटी नाजूक अशी मस्त कानातली आहेत. हे दिसणार पण नाहीत कॅमेरामध्ये, एवढे नाजूक आहेत. याला साजेसं असं या वाट्यांना. तर हे मस्त असं मंगळसूत्र आहे, एकदम नाजूक. आणि एक माझ्याकडे आणखी एक असंच नाजूकमध्ये पण आहे. हे बरेच दिवस घातले मी, त्याची पॉलिश जरा कमी झाली. एका सिंगल स्टोनवाला आहे हे. असं घातलं की छान दिसतं. तर असं आहे. त्यानंतर एक हे पण आहे.
इथे वरती लावून दाखवते मी, म्हणजे कसं मग ते कळेल. हे एक छोटा आहे छान. हे दाखवलं का मी तुम्हाला? बहुतेक हे दाखवलं वाटतं. हे असं सुंदर आहे, घातलं की छान वाटतं. त्यानंतर आहेत हे एक लॉंगमध्ये आहे. हे त्या दिवशी मी जेव्हा लॉंगचं दाखवलं तेव्हा आठवण राहिली नाही मला. तर हे पण मस्त एडीचंच आहे. पार्टीवेअर साड्यांवरती घातलं की छान दिसतं. याच्यावरती घालायला माझ्याकडे इयरिंग्स भरपूर आहेत. तर हे असं लॉंगमध्ये आहे. परत येऊया आपल्या शॉर्टवरती. तर हे पण मला फार आवडले होते. हे मी एक वेळ घातलेलं आहे वाटतं कुठल्या तरी व्हिडिओमध्ये. हे मला आवडतं. घातलं की ना छान गळा भरून असं दिसतं आणि दिसायला पण छान आहे. तर हे शॉर्ट आहे. आणि याची जुडी जुळीने तिळे आहेत ते. तर याच्यासारखीच मंगळसूत्र, छोटा जुळा हे मंगळसूत्र आहे. आणि घातल्यानंतर छान दिसतात. म्हणजे हे सगळं हा सारखाच आहे, फक्त मंगळसूत्र वेगळं आहे असं म्हणायला हरकत नाही. हे बघू शकता, हे राऊंड आहे आणि हे असं आहे. तर हे आहे दोन मस्त. हे मी साड्यांवरती घालते. त्यानंतर त्याच फॅमिलीमधलं, म्हणजे त्याचीच सख्खी बहीण ही आहे. हे पण घातल्यानंतर छान वाटतं. आणि याचं ना मला हे पेंडंटच खूप आवडलेलं आहे. इतकं छान आहे ना. तर हे असं आहे मस्त. असं घातलं की छान वाटतं. हे सरळ हो. हां, तर हे अशा एकाच फॅमिलीमधले आहेत. त्यानंतर हे एक सिंपलवाला आहे. हे असंच घेतलं होतं मी, एका व्हिडिओमध्ये घातलेलं सुद्धा आहे मी हे. तर हे छान आहे. आणि एक हे ना, हे फार सिंपल आहे आणि दिसायला पण छान आहे. कधी जर वेस्टर्न वेअरवरती हे जर घातलं ना तर दिसायला छान आहे. मस्त नाजूक. हे बघ, छान वाटतं हे. आणि थोडंसं मोठ्या डोरल्यामध्ये पण सिंपल हे आहे एक. हे लॉंगमध्ये पण घालू शकतो आपण. लॉंग आहे माझ्याकडे असं, पण हे मी शॉर्टमध्ये केलं. तर मस्त कॉपर कलरचं आहे हे पण छान आहे. सगळेच छान आहेत असं म्हणता येणार नाही की कुठलं एकदम छान आणि एखादं कमी छान नाही, सगळेच छान आहेत. आणि एक हे मला आवडलं होतं. हे मस्त असे राजा राणीचे डोरले आहेत, एकदम नाजूक असे आहेत. तर मला हे आवडले होते, तर म्हटलं चला हेच घेऊन घेऊ आपण. तर हे घेतले मी आणि घातल्यानंतर खरंच खूप छान दिसतं. घालून दाखवते मी. हे बघा, आहेत ना छान. दिसायला नाजूक आणि मस्त अशी डिझाईन आहे. आणि
याच्याच मधलं म्हणजे हे छोटं आहे आणि हे थोडं मोठं आहे. तर याला शॉर्ट नाही म्हणता येणार. ही एक आहे. छान वाटते ही, केसांमुळे अडकली ती, पण घातल्यानंतर छान वाटते. आणि हे सगळं असं आहे ना की एका सिंगल याच्यावरती पण आपण घालू शकतो, म्हणजे जास्त काही घालायची आवश्यकता नाही. तर असं आहे हे. आणखी एक मंगळसूत्र. याची ना घडण मला फार आवडली. आणि त्यानंतर हे दाखवत आहे. हे लॉंगमध्येच आहे, एकदम मस्त नाजूक असं पेंडंट होतं आणि मला आवडलं होतं, तर म्हटलं चला ही पण एक घेऊन टाकू. तर हे सुंदर असं मस्त नाजूक असं मंगळसूत्र घातलं की छान वाटतं. एकच त्याची डिझाईन खूप आवडली मला, त्यामुळे मी घेतलं होतं. आणि हे माझ्याकडे एक पोत होती, तर ती तुटली आणि त्याच्यामधलं हे एक पेंडंट आहे. हे पण मस्त याचंच आहे, एडीचं. तर हे एडीचं पेंडंट हे छान दिसायला पण मस्त आहे. एवढं शॉर्ट नाही करणार मी, थोडंसं एवढंच करेल असं. तर मस्त हे आहे. आणि त्यानंतर हे झालं, हे राहिलं. हे एक फार युनिक वाटलं होतं मला, त्यामुळे मी घेतलं होतं आणि भरपूर दिवस डेली यूज केला होता मी याचा. हे असं घातलं की इतकं छान वाटत होतं ना, काहीतरी वेगळं. तर हे पण मला आवडलं होतं. आणि तुम्हाला माझ्या कलेक्शनमधलं कुठलं मंगळसूत्र जास्त आवडलं ना, ते मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर मस्त हे असं चुटूक असं मंगळसूत्र, हे पण मला आवडलं. आणि एक हे पण सिंपल ठेवलं मी, की जेणेकरून कुठे बाहेर जायचं असेल ना, तर सोन्याचं काढून ठेवायचं आणि हे असं घालून जायचं. म्हणजे हे एकच सिंगल आहे, एडी स्टोन आहे आणि दिसायला छान वाटतं. तर मस्त हे असं आहे. आणि त्यानंतर हे थोडंसं ट्रॅडिशनल आहे, म्हणजे मस्त आपण मोत्याचा साज घातला ना, तर त्याच्यावरती घालण्यासाठी आहे हे. तर हे पण मला फार आवडलं. मस्त मोती आहे, लाल कलरचा छान हे आहे, त्याच्यावरती स्टोन आहे. तर मस्त हे असं घातलं की छान दिसतं. त्यानंतर मध्ये ना इनव्हिजिबलमध्ये जरा जास्त ट्रेंड चालू होता. तर इनव्हिजिबलचे माझ्याकडे 3-4 मंगळसूत्र आहेत, पण ते त्याच्यामधले 2च दिसलेत मला. बाकी ठेवलेत मी, तर ते दिसल्यानंतर नक्की दाखवेल तुम्हाला. तर इनव्हिजिबलमध्ये ना हे जे घेतलेत ना मी, हे बनवून घेतलेलं आहे, म्हणजे जसं मला हवं होतं तसं. सगळ्यात आधी तर याचं पेंडंट बघा, मस्त पेंडंट आहे. आणि हा इनव्हिजिबल असा तार आहे आणि या तारमध्ये हे छान असं मस्त तयार केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान वाटत आहे. आणि त्याच्यावरचे इयरिंग्स पण खूप छान आहेत. कानातले एकदम मस्त नाजूक नाजूक कानातले आहेत त्याच्यावरती. हे कानातले आहेत त्याच्यावरती. घातले की छान दिसतात इनव्हिजिबलमध्ये. याला थोडं सांभाळूनच ठेवावं लागतं, कारण त्याचा आकार बदलला ना की मग लवकर आकार येत नाही त्याला. तर हे आहे पहिलं इनव्हिजिबलमध्ये. आणि त्याच्यामध्येच कुठला कलर आहे हा, राणी कलर आहे तो. आणि एक
त्याच्यामध्येच हिरवा कलर आहे. हे पण मला आवडलं. याच्यावरती इयरिंग्स नाही आहेत, तर हे पेंडंट बघा किती सुंदर दिसतं. आणि हे असं गळ्यात घातलं की दिसायला छान वाटतं. एक वेळ ही माळ आतमध्ये टाकते म्हणजे तुम्हाला दिसेल बरोबर. तर मस्त हे असं हिरव्या कलरचं आहे, छान असा मस्त हिरवा कलर आणि तारामध्ये छान ओवलेलं आहे. ते किती छान, मस्त मस्त. तर हे आहे. त्यानंतर हळदी कुंकवामध्ये माझ्या शेजारच्या ताईने हे दिलं होतं मस्त लक्ष्मी पेंडंट. हे बघा, हे पण इनविजिबलमध्येच आहे. तर हे दिसायला छान आहे असं मस्त. तर असे हे माझं मंगळसूत्रांचं कलेक्शन होतं. थोडंसं जर जास्त एकदम हळूहळू दाखवलं असतं तर व्हिडिओ फार मोठा झाला असता. पण तुम्हाला जर कुठलं आवडलं असेल तर मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. हां, हे पण आहे एक छान. हे तुटलं पण हे आहे, याचं फिनिशिंग खूप छान आहे. आणि हे असं घातलं की मस्त असं दिसतं. तर हे होतं माझं छोट्या मंगळसूत्राचं कलेक्शन. हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.